संभाजीराजाने आपल्या सैन्याच्या मदतीनं कापून काढले. रामदऱ्याचा घाट थरकापत राहिला. आल्या वाट्यानं संभाजी तसेच वाऱ्यासारखे निघून गेले. आणि बरोबरचा कोंडाजी संभाजींना विचारत राहिला, तो मुअज्जम आयता ताब्यात आलता, कापायचा नाही रे, जित्ता का ठेवला? आणि संभाजीराजे म्हटले, सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला? पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजींनी इथं केला. 40,000 मोगल कापले, पण अन्नधान्याचा साठा सुद्धा उडवला. मोगलांना आता रामदाराच्या घाटात खायलाच काही मिळेना हो. आता कोकणात काय मिळतं? नारळाचं कुळीत. काय गंमत करून ठेवली संभाजी महाराजांनी. आणि या मोगलांनी नारळाचं कुळीत खाल्लं आणि 40,000 मोगल टाचा घासून तिथंच त्या घाटात मेले. तलवारी शिवाय डोक्यानं आणि शस्त्राशिवाय शास्त्रानं जगाच्या इतिहासात मारली गेलेली ही सगळ्यात मोठी फौज. आणि या अस्त्राचा प्रयोग पहिल्यांदा केला तो संभाजीने. अहो ते 80,000 मुर्दे सडलेले, त्यांच्या वासानं बाकीचे ओकून ओकून मेले. अहो त्या मुअज्जमची अवस्था अशी उचलायला चौघं राहिले नव्हते. कुणीतरी कळवलं औरंगजेबाला, पोराची फार विचित्र हालत झाली. मग त्या राहुल्ला खानाला पाठवलं. त्यानं कसं बस मुअज्जमला परत नेलं. परत आलेल्या मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. मुअज्जमला पण कळेना. त्याने विचारलं, अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना घालवून आलो, 90,000 सैन्य बुडवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख बक्षीस देताय किंवा अब्बाजान? औरंगजेब म्हटला, तू जिवंत परत आलास ना म्हणून. नाहीतर या संभाजीराजांकडे जाणारा पुकुनी जिवंत कसा परत येईल? तू आलास म्हणून. इतकी धास्ती, इतकी भीती खाल्ली होती औरंगजेबानं. वैतागला, संतापला. सगळ्या सरदारांना विचारलं, क्या किया जाए? आणि सगळे एका सुरात म्हणाले, हुजूर वापस लौट चलते, अभी दम नहीं है हुजूर. आणि खरं होत. औरंगजेबाचं पुरं सैन्य संभाजीराजांनी बर्बाद करून टाकलं. औरंगजेबाची तिजोरी पुरती तळाला गेली. आता आणखी काही काळ या संभाजींबरोबर लढत राहिलो तर आपली कबर इथंच बांधली जाईल याची औरंगजेबाला खात्री पटली. आणि अखेर औरंगजेबानं निर्णय घेतला, छोड देंगे दख्खन अभी. आणि औरंगजेबानं दख्खन सोडला. 4.5 वर्षामध्ये संभाजींना जंग पछाडलं. पण संभाजी औरंग्याच्या डोक्यावर पाय देऊन भगवा डौलानं फडकवतच राहिला. आपल्या समशेरीचं शौर्य दाखवत राहिला. ना कुठला गड गेला, ना कुठली जमीन. स्वराज्य फक्त वाढत राहिलं. अहो शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं त्याच्यापेक्षा 5,000 किलोमीटरनी संभाजीराजांनी स्वराज्य वाढवलं. शिवाजी महाराजांच्या काळात जेवढा खजिना होता त्याच्या 5 पटींनी संभाजीराजांनी विस्तारला. शिवाजी राजांच्या वेळी जेवढे किल्ले होते ते राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले बांधले. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी 240 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा गिनीज बुकला फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली. जो कधीच हरला नाही, ज्याने कधी पराभव पत्करला नाही, जो नमला नाही, जो झुकला नाही, जो वाकला नाही, जो असीम धडाडीनं स्वराज्य संवर्धनासाठी लढत राहिला, तो सर्जा संभाज. मोगल वाकवले, इंग्रज नाचवले, पोर्तुगीज झुकवले आणि जंजिराचा सिद्धी दर्यात बुडवला. 1 नाही 2 नाही, तब्बल 12 घड्यावर हा छावा निकडाची पंजे फाड करत राहिला आणि आपल्या शौर्याची पताका फडकावत राहिला. सर्जा संभाज. स्वराज्य अफाट उंचीवर पोहोचवलं या राजानं. शिवराय डोळे भरून आशीर्वाद बरसू लागले. दख्खन सोडलेला औरंगजेब इथून गेला तो वळाला आदिलशाहीकडे. अवघ्या 1 वर्षात त्यांनी आदिलशाही जिंकली. मग वळाला गोवळकोंडाकडे. अवघ्या 1 वर्षात त्यांनी गोवळकोंडा जिंकलं. म्हणजे आदिलशाही जिंकायला औरंगजेबाला 1 वर्ष पुरतं, गोवळकोंडा जिंकायला औरंगजेबाला 1 वर्ष चालतं. मग स्वराज्य त्याला 9 वर्ष जिंकता येत नाही का? संभाजीराजांमुळे, संभाजीराजांच्या शौर्यामुळे.
पण आदिलशाहीने गोवळकोंडा जिंकलेला औरंगजेब आता 2 ग्लुकॉन-डी पिल्यासारखा एनर्जी घेऊन आला, वळाला दख्खनकडे. पण त्याला माहिती आहे उघड्या मैदानात संभाजींना पराभूत करणं कठीण. पण त्याच वेळी संभाजीने एक विलक्षण चाल टाकली. संभाजीराजे गोवळकोंड्यात होते त्याच वेळी संभाजीराजाने औरंगजेबाचा मुलगा अकबर त्याला हाताशी धरून एक नवी चाल टाकली. सगळ्यात महत्वाची, त्याने अकबरला सांगितलं की तू इथून सरळ इराणला जा, इराणच्या शाहबाजची मदत घे. 70,000ची इराणची फौज घेऊन तू दिल्लीवर आक्रमण कर. म्हणजे इराणचा शाहबाज जर दिल्लीवर आक्रमण करता झाला असता तर गोवळकोंड्यात लढणारा औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात न येता थेट दिल्लीला गेला असता आणि महाराष्ट्र त्याच्या तावडीतनं सुरक्षित राहिला असता. काय विलक्षण चाल होती. आणि त्या पद्धतीनं त्या चालीनुसार संभाजी महाराजांनी अकबराला राजापूरच्या बंदरात जहाजात बसवलं. इराणला जा, शहाबाजचं सैन्य घे आणि दिल्लीवर आक्रमण कर, म्हणजे औरंगजेब सरळ दिल्लीकडे येईल. संताजी घोरपडेंना त्यांनी उत्तरेत थांबवलं 40,000ची फौज घेऊन. औरंगजेब दिल्लीकडे निघाला की सरळ त्याच्या फौजीवर हल्ला चढवा. तुम्ही हल्ला चढवताय तोपर्यंत महाराष्ट्रात मी ताज्या दमाची फौज घेऊन औरंगजेबाच्या पाठलागावर येतोच आहे. दिल्लीच्या पोचायच्या आधीच औरंगजेब संपू. अफाट आणि महत्वाकांक्षी चाल. अकबर त्या चालीचा प्रयोग यशस्वी करायला राजापूरच्या बंदरातनं जहाजात बसून निघाला. पण दुर्दैव बघा, या अकबराचं जहाज इराणला पोचायच्या ऐवजी ते भरकटलं आणि मस्कतला पोचलं. 6 महिने अकबर मस्कतलाच अडकून राहिला. आणि मस्कतवरनं निघून अकबर ज्यावेळी इराणला पोहोचला तोपर्यंत संभाजीराजे औरंगजेबाकडून पकडले गेले होते. संगमेश्वरामध्ये औरंगजेबानं संभाजीराजांना जेरबंद केलं होतं. नियतीचा फेरा बघा. जर अकबराचं जहाज भरकटलं नसतं, तो मस्कतला पोहोचण्याऐवजी इराणला पोहोचला असता आणि दिल्लीवर आक्रमण झालं असतं, तर आज संभाजी महाराजांनी दिल्लीवर भगवा फडकवत ठेवला असता नव्हे, संभाजीराजे दिल्ली पती झाले असते. पण इतिहासात जर तरला स्थान नाही, अजिबात नाही. उघड्या मैदानात संभाजींना पराभूत न करू शकणाऱ्या औरंगजेबाने संभाजीराजांना संगमेश्वरात मोजक्या सैन्यानिशी असताना पकडलं, बहादूरगडाला आणलं आणि संभाजीराजे गिरफ्तार झाल्याची वार्ता औरंगजेबाला कळाली. आनंद औरंगजेब बहुत खूब लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचा तख्त त्याने आपल्या खांद्यावर पेलला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. विदूषकी झबली घाला त्यांना. आतापर्यंत मराठेशाहीची भरजरी वस्त्र घातली असतील, आता विदूषकी झबली घाला. आतापर्यंत मराठेशाहीचा मुकुट त्यांनी माथ्यावर मिरवला असेल, आता घुंगरा असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत राज अलंकार घातले असतील राजानं, आता पोलाद एक काटेरी साक दंडाने जखडवा. आतापर्यंत राजा घोड्यातून, मेण्यातून, पालखीतून, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता उंटाला बांधा. आतापर्यंत राजा आला म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल तसे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबनी संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरहुकुम बहादूर गडावर निघाली धिंड संभाजीराजांची. विदूषकी झबली घातलेले, उंटाला बांधलेले, तख्ता कुला चढवलेले, काटेरी पोलादी साखा दंडाने जखडवलेले ते संभाजीराजे बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहे. अरे कुणाच्या वाट्याला ही विटंबना, कुणी सोसला हा यातनांचा दाह. इतिहास एकच नाव सांगतो, संभाजी, फक्त संभाजी. निघाली धिंड वाचत गाचत, पण सगळ्या यवनी छवनीत आनंदाचा कल्लोळ माजला होता. ज्यांनी 9 वर्ष औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा, चालतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा, कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या झाडावर बसून बघतायत संभाजी कसा आहे. अचानक कुठून तरी फिरफिरणारा दगड यायचा, संभाजींच्या छातळात राहायचा, रक्ताचे चिलकांडी हातरायचा, कल्लोळ उडायचा.
कुणीतरी यायचं अंगावर थुकायचं, कुणीतरी यायचं कधी शिवी हसडायचं, कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरगळायचं, उंट थया थया नाचायचा, अंगावरचे काटरी साखदंड टोचायचे, बोचायचे, चागोचागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा. अरे किती सोसावं, किती. हनुमानाला शेंदूर फसावा तसा रक्तानं माखला होता संभाज. पण एवढं होऊनही झुकला नव्हता, वाकला नव्हता वा नमला नव्हता. होता तसाच ताट करारा बाणेदार, आला तसाच औरंग्याच्या दरबारात आणि कडाडला वज्र असत. संभा झुक जाओ आलमपना के सामने आणि उसळला कवी कलश. राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सर्दिशी उसळा शमशेर. चुप चुप चुप, जहन्नम में चुप. याद रख कैद में है तू, आला ताला के दरबार में है तो चुप. पण त्याच वेळी धीरगंभीर आवाज खुमला. सबूर आसद सबूर, अभी बहुत पूछना ही से. आणि आस्ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. संभाजी राजांच्या पुढ्यात गेला आणि संभाजी राजांकडे पाहत म्हणाला, 9 बरस का था तब यह मिला था मुझे आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब नहीं, अब दिखाएंगे. अल्लाह ताला की मेहरबानी खुदा के सामने है, कैद में है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून संभाजी राजा कवी कलशाना म्हणाला, कवीजी कवी आहात आपण, मग या 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 प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलशाला आश्चर्य वाटलं. मरणाच्या दारात आहे राजा, मृत्यूच्या गोट्यात आहे, औरंग्याच्या पुढ्यात आहे. राजाला भीती न भय, राजा निर्भय. राजा विचारतोय सुचते का एखादी कविता? अरे ही काही कविता ऐकायची वेळ आहे का? पण कवीजी म्हणले हा राज का नाही. आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली. राजन तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. और राजे काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. पण त्याच वेळी खडबडून उभा राहिला औरंगजेब. चुप चुप. थरथरता औरंगजेब संभाजी राजांना विचारता झाला, बताओ संभा, कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना आणि उसळला छावा. अरे हिंदुस्तान आमचा खजाना, इथल्या मातीचा कणन कण मानतो मी सोनं. औरंग्या तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्तान भीक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर. संभाजी राजांचे उद्गार ऐकले ना औरंगजेबाला कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? पण त्याच वेळी औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ संभा, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें? आणि चौथाला संभाजी, तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूते आम्ही. मातीसाठी सळसळत आमचं इमान, बेईमान नाही होणार. याद राख औरंग, महाराष्ट्राच्या मातीत उभायस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. संभाजी राजांचे हे बोल ऐकले आणि पुटपुटला औरंगजेब, ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. अरे हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात, असलं एक तरी पोरग माझ्या घरात का नाही जन्माला आलं. आणि उसळला छावा, अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी, स्वतःच्या बापाला विष देणारा तू,
स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? अरे संभाजी जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच. वैतागला औरंगजेब. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से. निकाल दो ये आंखें जलाती है हमें. काट डालो इसकी जबान बोलती बहुत आहे. जाओ हश्र करो उसका. आणि संभाजीना तिथून नेलं गेलं. वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलंय. सुरू झाला अनन्वित छळ. पण औरंगजेब सावध होता. ये शिवाजी और संभाजी, शेर और छावा कब फिसल जाएंगे हाथों से पता नहीं चलेगा. आगरा से शिवाजी ऐसे ही निकल गए थे. ये संभाजी भी ना जाए ऐसे तो क्या किया जाए? ये संभाजी चुंगल से ना भाग जाए हुजूर, आके निकाल देते हैं इसकी. अनुभव गाठीशी होता औरंगजेबाच्या. शिवराय आग्र्यातनं निसटण्यात यशस्वी झाले, पण संभाजी आता होता कामा नयेत. सुरू झाला अंमल. डोळे काढायचा आणि हातामध्ये लालबुंद तप्त सळ्या घेऊन निघाले हापशी. धुरांच्या रेषा हवेत टाकणाऱ्या त्या लालबुंद तप्त सळ्या संभाजी राजाने बघितल्या आणि कळून चुकले. डोळे जाणार, मिटले डोळे. अरे डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिवछत्रपती. याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्य. याच डोळ्याने घेतलं होतं दर्शन शिवछत्रपतींचं. याच डोळ्यांनी पाहिली ती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. याच डोळ्यांनी केल्या होत्या इशारते आपल्या मावळ्यांना. तेच डोळे, उघडले डोळे, डोळ्यासमोर दिसल्या लालबुंद तप्त सळ्या. आल्या जवळ, अगदी जवळ घुसल्या आत. चर्र निश्चित आवाज घोंगावला. सळ्या गेल्या आत आत आत. निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळ्या नव्हत्या कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या. काळ्या काळ्या कबिंद, उग्र उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील. अरे किती सोसला असतील. विंचवासारख्या लवलव करणाऱ्या वेदना मेंदू झिंजिण्या खालीत बसल्या असतील. अरे किती भोगला असेल. का रगेला असता, रंगेला असता तर झुकला असता, वाकला असता, नमला असता. औरंगजेबाला शरण जाऊन आयुष मध्ये जगला असता. मग का सोसत राहिला छावा सार? का सहन करत राहिला? स्वराज्य अस्मितेसाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या स्वाभिमानासाठी, राष्ट्र धर्मासाठी सोसत राहिला छावा. डोळे निघाले आणि औरंगजेब आपल्या शिलेदारांना विचारत राहिला, क्या हुआ? रोया वो? गिड़गिड़ाया? आएगा हाथ जोड़ते हमारे सामने? देगा किले अपने? क्या बोला वो? आणि सरदार म्हणाले, हुजूर ना वो रोया ना गिड़गिड़ाया, ना आएगा आपके सामने हाथ जोड़ते. फिक्र कीजिए आपकी, अगर सामने आ गया ना गला दबा देगा आपका. बहुत बक रहा है आपके बारे में, गालियां दे रहा है हुजूर. आणि संतापला औरंगजेब. काट डालो उसकी जबान, काट डालो उसकी जबान. आणि सुरू झाला दुसरा अनन्वित छळ. आज्ञा होती जबान छटायची. हातामध्ये नंगी लखलखती तलवार घेऊन आले हापशी. जबान छटायची, पण संभाजींचं तोंड बंद. जबान छटणार कशी? एक हापशी पुढे झाला. संभाजींचं तोंड उघडायची कोशिश करू लागला, पण तोंड उघडेना. मग एकाने कानावर दाब जोर दिला, पण तोंड उघडेना. एकाने मस्तकावर प्रहार केला, पण तोंड उघडेना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची अवकात सांगणारा संभाजी आहे. मग मात्र एका हापशाने युक्ती केली. संभाजींचं नाक दाबून धरलं, श्वास कोंडला आणि श्वासासाठी ओठ हल्ले, जीभ लवलवली. त्या संधीचा घेतला फायदा. सांडशी घुसली आत, सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी तलवार लखलखली, चालली साप. तोंडातनं उखळलं नुसतं लालबुंद रक्त. जीभ
पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती संभाजीराजांपासून पोरकं व्हायला. ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, जी जीभ म्हणत राहिली जय भवानी, जे करत राहिली जागर हर हर महादेव, जे म्हणत राहिली मासाहेब भाऊसाहेब बाबासाहेब, तिची पडली समोरच. एक नाही दोन नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालू होता. बोकड सोलावं असं संभाजींचं कातडं सोलून काढलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, चर्र जाळ झाला यातनांचा. कुणीतरी यायचं हाताची बोटं छाटायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं, कुत्र्या किडांना खाऊ घालायचं. बघितलं असतं तर वाटलं नसते. छत्रपती आहेत, छत्रपती आहेत. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या 11 मार्च 1689 आणि औरंगजेबाच्या अखेरची आज्ञा सुटली. मस्तक कलम करा त्याच, आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं आणि निघालं वाजत गाजत. तो भाल्याचा फळाला इंद्राणीच्या तीरावर आणि इंद्राणीच्या रेतीमध्ये तो भाल्याचा फळ रोला गेला आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब त्या इंद्राणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहारली इंद्रायणी. अरे याच इंद्रायणीला पाहिलं संभाजींचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस. ती इंद्रायणी ढाळू लागली. असो खरा संभाजी कुणाला कळालाच नाही सांगत. संभाजी कळाला फक्त औरंगजेबाला. आणि औरंगजेब म्हणाला सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी, ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दहलने. आणि तेच झालं. संभाजी राजांच्या मृत्यूने पेटून इथला एक एक मावळा बनला पुन्हा संभाजी. आणि राजाशिवाय प्रजा लढत राहिली. तब्बल 14 वर्ष औरंगजेबाशी झुंजत राहिली. महाराष्ट्र घ्यायला लावता औरंगजेब. अरे महाराष्ट्र सोडा, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन अखेर कायमचा तो इथंच शांत झाला. औरंगजेब संभाजीराजांना मारू शकला नाही, अजिबात नाही. संभाजीनी हे स्वतःहून स्वीकारलेलं मरण आहे. कारण स्वराज्याची परिस्थिती अशी होती, संभाजीराजांना माहिती आहे एकदा इथला माणूस पेटला की पुढच्याला पेटवल्याशिवाय शांत बसत नाही. हा माणूस उसळला पाहिजे, या महाराष्ट्रातला मावळा पेटला पाहिजे, तर या छत्रपतींचं स्वराज्य टिकेल. या कळीकाळासारख्या औरंगजेबाशी बलाढ्य सामर्थ्याशी झुंज द्यायची असेल तर मुठभर का सेना, पण हे मुठभर विस्तवून निखाऱ्यासारखे जर उरावर पडले तर हा औरंग चळेल. आणि हे निखारे कधी होतील? क्रोधातनं, रागातनं. हा क्रोध कधी येईल? तेवढ्यासाठी स्वीकारलं संभाजी राजांनी मरण. आमचा राजा औरंगजेबानी छळ छळ करून मारला. हा क्रोध संभाजी राजांनी इथल्या मातीत पेरला आणि त्यातून इथला मावळा लढायला सिद्ध झाला. हे संभाजी राजांनी स्वतःहून स्वीकारलेलं, स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वीकारलेलं बलिदान होतं. खर तर कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजी महाराजांनी दाखवलं. सह्याद्रीच्या त्या कड्यावर तो छावा आजही उभा आहे आणि आजही सांगतोय राष्ट्रभक्तीच, राष्ट्रनिष्ठेच आणि राष्ट्र धर्माचं गुज. तो आजही देतोय संदेश मातीसाठी कसं कुर्बान व्हावं याचा. तो आजही देतोय संदेश राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रनिष्ठेचा. तो संभाजी राजा तुमच्या माझ्या रक्तात उतरावा
आणि कृतीतून परत एकदा निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो.